आपण वार्तालाप कार्यक्रमामध्ये आलेला आहात, तर काय विचार करून आलात आणि तुमची भूमिका काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? आज आम्ही जी रिपब्लिकन एकता आघाडी महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या छोट्या मोठ्या संघटना असतील त्यांनी जी स्थापन केलेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीने जी भूमिका घेतलेली आहे, संविधानवादी भूमिका घेतलेली आहे, तिला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आजच्या वार्तालापात मी सामील झालेलो आहे. आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही संकल्पना मांडलेली आहे भारतीय संविधानाद्वारे, ती विकसित करण्यामागे आणि तिचं संवर्धन करण्याची प्रतिबद्धता ही महाविकास आघाडीने अनेकदा जाहीर केलेली आहे. आणि त्या प्रतिबद्धतेला साथ देण्यासाठी, तिला बळकटी देण्यासाठी आमची ही रिपब्लिकन एकता आघाडीने आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात प्रचार दौरे, सभा आणि ज्याला छोट्या छोट्या सभा म्हणतात अशा आयोजित केलेल्या आहेत. आणि आज या वार्तालापामध्ये ती भूमिका जाहीर करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्याच्यामध्ये किती सीट लढवणार आहात? नाही, सीट आम्ही आता छोटे संघटना आहेत, आता सीट लढवण्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ती याच्यामध्ये आम्ही संघटना नाही आहेत. कारण निवडणुका लढवणं आणि त्यासाठी मतदारसंघ तयार करणं किंवा त्यासाठी सगळी जी साधनसामुग्री ते आमच्याकडे हे नाही आहे. परंतु संविधानवादी विचार वाचवणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाला ज्याचं एक जी मोडतोड करण्यात येत आहे, विच्छेदन करण्यात येत आहे, ती रोखण्यासाठी महाविकास आघाडी ही प्रयत्न करते. आणि संविधानाची मोडतोड रोखणं म्हणजे समाजामध्ये जे द्वेषाचं वातावरण आहे, धर्माच्या आणि जातीच्या नावावर जे विघटन चाललेलं आहे त्याला विरोध करणं आहे. आणि मला वाटतं आम्ही एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची जे तत्त्वज्ञान आहे, जे आयडिओलॉजी आहे, त्याचंच आम्ही पाठराखण करण्यासाठी. एकूण किती संघटना आहेत ह्याच्यामध्ये? एकूण मला वाटतं आता 8 ते 10 संघटना तिथे आहेत. काही एक रिपब्लिकन जनशक्ती आहे, दलित पॅन्थर NLD आहे, लोकमोर्चा आहे, दलित सेना आहे इथे, नंतर परत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आहे. अशा अनेक संघटना आहेत आणि अनेक संघटना आमच्याकडे येऊ इच्छितात. त्यांची आता झाली नाही, परंतु आमचा संपर्क आहे. आणि भविष्यात एक रिपब्लिकन चळवळ जो बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्षाची संकल्पना ज्यांनी मांडली होती की सर्व जातीच्या, धर्माच्या आणि ज्यांचा सामाजिक समतेवर, लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांना एकत्र करण्याकरता जी बाबासाहेबांची संकल्पना आहे त्या संकल्पनेत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. थँक्यू सर.